हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग ओके या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बघू शकता जर तुमचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असेल, जरी तुम्ही 2010मध्ये केलं असेल किंवा 2000 मध्ये केलं असेल की त्याच्यापूर्वी केलं असेल किंवा 2025मध्ये केलं असेल, सगळ्या कॅन्डिडेटला बंधनकारक आहे की 150 पॉईंट केल्याशिवाय तुम्हाला 2027मध्ये रजिस्ट्रेशन रिन्युअल करायला मिळणार नाही. ओके, बट त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने दिलेले आहे. जसे लास्ट सर्क्युलर जे 28 जुलै 2026ला जे सर्क्युलर आलं होतं, यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर या डेटपर्यंत जर तुमच्या खात्यामध्ये 10 किंवा 20 पॉईंट असेल तर अशा कॅन्डिडेटला 30 पॉईंट केल्यानंतर रजिस्ट्रेशन रिन्युअल करायला मिळणार. म्हणजे ऑप्शन तुम्हाला भेटून जाणार. वन टाईम रिलॅक्सेशन आहे हा ऑप्शन. ओके, सोबतच त्यांनी काय म्हटलं आहे, जर 28 जुलैपर्यंत जर तुमच्याकडे 0 पॉईंट असेल तुमच्या खात्यामध्ये, एकही CNE तुम्ही अटेंड केली नसेल, ओके, किंवा एक जरी पॉईंट नसेल, 0 पॉईंट असेल, तर अशा कॅन्डिडेटला 50 पॉईंट करणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला रजिस्ट्रेशन रिन्युअल करता येईल. ओके, म्हणजे जे रेग्युलर करत आहे 10, 20, 30 पॉईंट जमा झालेले आहे, अशा कॅन्डिडेटला 30 पॉईंट. ओके, आणि जे काहीच नव्हते करत अशा कॅन्डिडेटला 50 पॉईंट कंपल्सरी करावं लागेल. तेव्हाच आम्ही रिन्युअलचं ऑप्शन देऊ. अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आपल्याला जे रजिस्ट्रार आहेत मंगला आंचन मॅडम, त्यांचं आपल्याला लेटर काल परवा बघायला मिळालेलं आहे. ओके, आता बघा, आता काय करायचं. आता तुम्ही म्हणाल की सर, तुम्ही तर म्हणताय की 150 पॉईंट तर तुम्हाला करायचेच आहे कंपल्सरी, बट त्यांनी काय म्हटलेलं आहे, 30 पॉईंटवर जर तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर उरलेले 120 पॉईंट तुम्हाला कधी करावं लागेल, 2027च्या पुढे 2032पर्यंत यामध्ये तुम्हाला हमीपत्र लिहून द्यावं लागेल की 120 पॉईंट आम्ही जे उरलेले पॉईंट आहेत ते आम्ही याच्यामध्ये करू. म्हणजे याच्यातले 150 पॉईंट तर करावेच लागेल, प्लस तुम्हाला हे 120 पॉईंटसुद्धा करावे लागतील. ओके, सेम लाईक दॅट इथेसुद्धा 100 पॉईंटचं तुम्हाला हमीपत्र द्यावं लागेल. 50 पॉईंट केला असेल तर तुम्हाला, आणि 2025मध्ये 150 आणि 100 पॉईंट, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 250 पॉईंट करावं लागेल अशा कॅन्डिडेटला. ओके, म्हणजेच इकडून खा की तिकडून खा सेम आहे. ते म्हणत आहेत की तुम्हाला 150 पॉईंट तुम्ही 101% तुम्ही करून घ्या, अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आहे. कारण 2 दिवसापूर्वी एक वेगळं नोटिफिकेशन आलं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळी भाषा होती, याच्यामध्ये वेगळी भाषा आहे. ओके, तर यानुसार ओके त्यांचं म्हणणं आहे की 100 पॉईंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. जसे की आता काही कॅन्डिडेटकडे 50 पॉईंट झालेलं आहे. तर माझं मत आहे की जेवढं जर तुमच्या घराजवळ असेल, तुम्हाला फिजिबल आहे, तुमच्याच हॉस्पिटलमध्ये असेल, ओके, कारण त्याचे वेगवेगळे प्रोव्हिजन्स आहेत. ओके, बऱ्याच ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट CNE चालू आहे. जर तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर गेला आणि CPD लिहिलेलं असतं, त्याच्यावर क्लिक कराल तुम्ही, आणि याच्यामध्ये CPD शेड्यूल बघायचा. शेड्यूलमध्ये बघू शकता ऑनलाईन. ओके, त्याच्यामध्ये 4 ऑनलाईन तुम्हाला CNE बघायला मिळतं आस्त्रिकाचे. ओके, बघू शकता आस्त्रिका, स्पिअरचे. ओके, हे चारही जर तुम्ही कराल ऑनलाईन तर तुम्हाला याचे 20 पॉईंट मिळेल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हे 20 पॉईंट तुम्हाला भेटूनच जातील. याची व्हॅलिडिटी भरपूर आहे. बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे 2027पर्यंत व्हॅलिडिटी दिलेली आहे. तुम्ही कधीही करू शकता. ओके, 5 प्रत्येक ऑनलाईन CNEला, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ऑफलाईन CNE भरपूर चाललेले आहे. ओके, सो ऑफलाईन CNEमध्ये तुम्हाला हे 300 रुपयाच्या वरती ते चार्ज करू शकत नाही, आणि त्यांनी काय म्हटलं 10 पॉईंट देणार आहे प्रत्येकाला. सो याच्यामध्ये बघू शकता जे नाशिकला जी आहे, सो ANM, GNM, PBBSc, BSc नर्सिंग, PhD नर्सिंग सगळ्या नर्सेसला करायचं आहे. म्हणजे असं नाही की बाबा आपल्याच हॉस्पिटलचे. पेशंट सेफ्टी अँड क्वालिटी पेशंट केअर. ओके, हे एक झालं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता प्रत्येक इथे तुम्ही ओके याच्यामध्ये लिहिलेलं आहे फॉर ऑल रजिस्टर्ड नर्स. म्हणजे असं नाही आहे की बाबा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस, म्हणजे 300 कॅपॅसिटी असते एका CNEची. 300 कॅन्डिडेट झाले की मग तुम्हाला घेणार नाही. ओके, तर तुमच्या घराजवळ असेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून टाकायचं आणि करायचं. बऱ्याच ठिकाणी काय केलं, जसं की आपल्याच हॉस्पिटलमध्ये, जसं आता या ठिकाणी 0 पॉईंटवर आहे. ओके, 0 रुपीज, काहीच खर्च नाही. तर हे जे आहे ना, GMC अकोलामधले जे रजिस्टर्ड स्टाफ नर्सेस आणि हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ आहे, फक्त कुणासाठी आहे, हॉस्पिटल स्टाफसाठी. जे हॉस्पिटल कर्मचारी आहे GMC अकोलाचे, त्यांच्यासाठी बघू शकता तुम्ही आर्ट ऑफ कम्फर्ट, एव्हिडन्स बेस्ड पेन मॅनेजमेंट, नर्सिंग प्रॅक्टिस. ओके, याच्यामध्ये काही पैसे द्यायचे नाही, बट हे 300 कॅन्डिडेटसाठीच आहे. 10 पॉईंट भेटणार. तर अशा ज्या फ्री आहेत डेफिनेटली तुम्ही त्या अटेंड करू शकता, बट ह्या पर्टिक्युलर त्याच हॉस्पिटलसाठी आहे. ओके, लक्षात ठेवा. बाकी ज्या तुम्हाला हे दिसत आहे 300 रुपयाचे आहे, तर हे बघत राहायचं शेड्यूल तुम्ही. ओके, रोज 2 दिवसानं 3 दिवसानं अपडेट होत राहतं नवीन गोष्टी. या CNE बघा. ओके, आणि त्यानंतर कधी पण करायचं तर सर्वात पहिले CPD लॉग इन करायची. जसं माझे जुने व्हिडिओ बघा. लॉग इन केल्यानंतर तुमचं जे ॲज अ पार्टिसिपंट म्हणून तुम्हाला लॉग इन करावं लागेल. जसं की आता CPD लॉग इन केलं तर बघा असं लिहून येतं. त्याच्यानंतर ॲज अ पार्टिसिपंट आता माझा युनिक ID मी टाकणार. ओके, युनिक ID टाकला आपण. त्यानंतर युजर ID टाकला. ओके,
त्याच्यानंतर पासवर्ड टाकला ओपन होणार आणि आपल्या याच्यामध्ये आपल्याला कळतं. अशा पद्धतीनं आपण माझं जे पोर्टल आहे ते मी ओपन केलं. ओके, हे माझं नाव दिसते तुम्हाला. ओके, त्यानंतर मी कुठले कुठले पॉईंट्स केलेले आहे ते तुम्हाला दिसते. ओके, बघा अप्लाय ऑनली 1 CPT ॲट अ वीक असं लिहिलेलं आहे, बट काही प्रॉब्लेम नाही. मी एका दिवसामध्ये 2-2, 3-3 CNEसुद्धा केलेल्या आहे. ओके, ते ऑनलाईन तुम्ही अशा करू शकता आणि बाकी मग ऑफलाईनच्या पण दिलेल्या आहे. तुम्ही तिथे जर तुमच्या घराजवळ असेल तर करू शकता. ओके, हे झालं. आता मी काय करेल याच्यामध्ये आपलं शेड्यूल बघितलं. ओके, आता पार्टिसिपंट मी CNE समरी बघू. CNE समरीमध्ये जर गेलं तर याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का, मी आजपर्यंत किती CNE केल्या त्या मला दिसतात. ओके, याच्यामध्ये बघू शकता. तर आतापर्यंत या वर्षामध्ये याच्यामध्ये बघू शकता, या चालू वर्षामध्ये माझे 50 पॉईंट जमा झालेले आहे. ओके, लक्षात ठेवा 50 पॉईंट माझे याच्यामध्ये झालेले आहे. ओके, ॲज अ पार्टिसिपंट. ओके, लक्षात ठेवा त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये बघू शकता. ओके, स्टुडंट CNE लिस्ट जर आली तर तुम्ही कुठल्या CNE अटेंड केलेल्या आहे ते दिस आर द माय. ओके, ह्या माझ्या सगळ्या CNE आहेत ज्या की मी अटेंड केलेल्या आहे. आस्त्रिकाच्या मी 1 ओके ही एक केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सरवर एक केलेली आहे, एक डिप्रेशन मॅनेजमेंटवर केलेली आहे, एक आस्त्रिका एक. ओके, तर ह्या सगळ्या याच्यावर आपण CNE केलेल्या आहे. ॲडव्हान्स लाईफ केअर आहे. ओके, या सगळ्या CNE मी केलेल्या आहे. ओके, सो अशा पद्धतीने माझ्या किती पॉईंट झाले 1 2 3 4 आणि 50. ओके, अशा टोटल 50 पॉईंट माझ्या झालेल्या आहे. बघू शकता तुम्ही. ओके, ही जे CNE आहे ही 2017मधली आहे वाली. ओके, हे लिव्ह इट एवढंच आपण पकडू. ओके, लक्षात ठेवा. तर हे सर्टिफिकेट तुम्हाला इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, किंवा आस्त्रिकाच्या साईटवरून सुद्धा तुम्हाला डाउनलोड 10 20 30 आणि हे 40 आणि हे 50 असे टोटल माझे 50 पॉईंट जमा झालेले आहे. तर हे तुम्हाला दिसेल. ओके, लक्षात ठेवा. अजून एक दुसरी गोष्ट, जर काही कारणामुळं जर तुमचे CNE पॉईंट होत नसेल तर तुम्हाला हे ऑनलाईनसुद्धा CNE येईल. ओके, याच्यामध्ये बघू शकता CPD. ओके, इम्पिटस ऑनलाईन CPD केअर आहे. ओके, तर हे सुद्धा तुम्ही, पण इथे फक्त एकच क्रेडिट पॉईंट भेटणार आहे. पुढेसुद्धा 2027मध्ये डेफिनेटली जानेवारी 2027 ते मार्च 2027मध्ये हे अशा ज्या ऑनलाईन CPD असणार ह्यासुद्धा आपल्या 5 पॉईंट किंवा 10 पॉईंटच्या ज्या पेड आहे ऑनलाईन आपल्याला भेटून जातील. ओके, इम्पिटस जे हेल्थ केअर आहे त्यांचं. ओके, त्यांच्याकडून प्लस अस्त्रिकाच्या अजून 2 या 3 4 CNE अपलोड होत आहे. तोपर्यंत तुम्ही वाट बघा. ऑनलाईन CNE मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न करा. तसं म्हटलेलं आहे ते 40% तुम्ही ऑनलाईन करा आणि 60% तुम्ही ऑफलाईन करा. ओके, सो त्यानुसार जर बघायला गेलं तर जेवढं होईल जेवढ्या ऑफलाईन करू शकता तेवढं ऑफलाईन करा, जेवढं ऑनलाईन करू शकता तेवढं करा तुम्ही. ओके, बट जास्त गडबड करू नका. स्टील आपल्याकडे अजून 7 मंथ आहे आणि याच्यातही तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला मी वारंवार सांगत होतो 30 ते 50 पॉईंटला तुम्हाला करायला मिळेल. ओके, बट जास्त तुमचा वेळ आणि बाकी सगळ्या गोष्टी मॅनेज होत असेल तर डेफिनेटली दूर असेल तरी करा, नाही तर घराजवळ अवेलेबल असेल तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या हॉस्पिटलमध्ये बाजूबाजूला, तिथे जाऊन तुम्ही करू शकता. ओके, बट नॉट खूप जास्त स्वतःच्या याला हॅम्पर करून हेल्थ आणि बाकी सगळ्या हे थोडंसं विचारपूर्वकच सगळ्या करू शकता तुम्ही. कारण MNCचे रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही बघत आहे मागच्या 4-5 महिन्यापासून, बट त्यांनी कंपल्सरी सांगितलेलं आहे तर त्यांच्या लेटरचा आपल्याला आदर करावा लागेल. ओके, सो प्लीज ॲज पर युअर कन्व्हिनियन्स, ॲज पर युअर टाईम तुम्ही त्या CNE कंप्लीट करा. ओके, तसंही नाही होत असेल तरी 30 पॉईंटवर आपल्याला करायला मिळत आहे, काही लोकांना 50 पॉईंटवर करायला मिळत आहे. ओके, हा दोन्ही गोष्टी आहे. ओके, तर दिस इज इन्फॉर्मेशन फ्रॉम लर्न नेक्स्ट नर्सिंग. पुन्हा काही अपडेट असेल तर डेफिनेटली आपले व्हिडिओज येतील आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जर तुम्ही तुमचा ID पासवर्ड विसरला असेल तर आपले जुने व्हिडिओज आहेत त्याच्यावरून तुम्ही तुमची ID पासवर्ड कसं क्रिएट करायचं, कसं आयडेंटिफाय करायचं, सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यावरून फाइंड आउट करू शकता. धन्यवाद.